नमस्कार, आपण पाहत आहात संगनायक न्यूज। आज आपण शिंदवणे घाटात आलेलो आहोत। हवेली तालुक्यातील शिंदवणे गावातून जाणारा उरळीकांचन ते बेलसर रोडच्या दरम्यान हा शिंदवणे घाट आहे। या घाटाची चढाई भरपूर आहे, उतार देखील तीव्रता जास्त आहे। त्यामुळे शिंदवणे घाट हा अपघाताला प्रसिद्ध आहे। या शिंदवणे घाटामध्ये वारंवार अपघात घडत असतात। या ठिकाणी जीवितहानी वित्तहानी मोठ्या प्रमाणामध्ये शिंदवणे घाटात होत असते। उरळीकांचन ते बेलसर असा हा मार्ग आहे आणि या मार्गावर लोडयुक्त वाहनं मोठ्या प्रमाणात वाहतूक करताना दिसतात आणि काही गाड्यांमध्ये इतका लोड असतो, प्रमाणाबाहेर लोड असतो। या लोडमुळे हा घाट चढताना आणि हा घाट उतरताना त्या गाडीचा भीषण अपघात देखील होतो। या घाटामध्ये मोठमोठे भीषण अपघात देखील झालेले आहेत। या अपघाताचं प्रमाण कमी होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे। कारण या घाटात जर आपण पाहिलं तर या घाटाला तीव्र स्वरूपाचे वळणे आहेत आणि या वळणावर जाहिरातबाजीनं मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेलं आहे। ज्या कमर्शियल जाहिराती आहेत या जाहिराती मोठ्या प्रमाणामध्ये शिंदवणे घाटात आपल्याला पाहायला मिळतात। त्याच्यामुळं वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे आणि गाडी चालवताना चालकांची या जाहिरातींमुळे फसगत होत आहे आणि परिणामी अपघाताला देखील त्यांना सामोरं जावं लागत आहे। उरळीकांचन ते बेलसर मार्गालगत हा शिंदवणे घाट आहे आणि या घाटात जर आपण पाहिलं मोठ्या प्रमाणामध्ये लोडयुक्त वाहनांचा वावर आहे। या शिंदवणे घाटातून अवैध बेकायदेशीर वाहतूक देखील होत असते। या शिंदवणे घाटातून बेकायदेशीर आणि अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत आहे। जी माल वाहतूक आहे, लोडयुक्त वाहनं आहेत, या वाहनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोडच्या गाड्या असतात आणि या गाड्यांमुळं या शिंदवणे घाटामध्ये त्यांना अपघाताला सामोरं जावं लागतं। शिंदवणे घाटामध्ये रोमिओ कपल्स यांचा देखील वावर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। याकडं सार्वजनिक बांधकाम खातं तसंच उरळीकांचन पोलीस स्टेशन यांचं दुर्लक्ष आणि हलगर्जीपणा होताना दिसत आहे। शिंदवणे घाटामध्ये असाच जर या ठिकाणी दुर्लक्षितपणा आणि हलगर्जीपणा सार्वजनिक बांधकाम खात्याचा तसेच पोलीस प्रशासनाचा तसेच संबंधित वन खात्याचा जर असंच हलगर्जीपणा राहिला तर या शिंदवणे घाटामध्ये बोबदेव घाटाची पुनरावृत्ती या ठिकाणी होऊ शकते। शिंदवणे घाटामधून होणाऱ्या बेकायदेशीर वाहतुकीला तसेच शिंदवणे घाटातील बेकायदेशीर जाहिरातबाजीला तसेच शिंदवणे घाटातील रोमिओ किंवा कपल्स यांच्या वाढत्या वावराला योग्यच वेळी पोलीस प्रशासन, उरळीकांचन, वन खातं तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळीच लक्ष घालून या ठिकाणी त्यांनी नियंत्रण घ्यावं असं आम्ही या ठिकाणी संगनायक न्यूजच्या माध्यमातून आवाहन करत आहोत।